हे देवा महाराजा 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वैवाटीच्या रे महाराजा आज सांगण करून या तुझ्या कृपेने राजेश आणि अक्षिताचा यो जो साखरपुड्याचा सोहळा मांडलेला असा तो गोड मानून घे रे महाराजा. Today's your special day, it's time to celebrate another year of life, let's make नमस्कार मंडळी, मी अभिषेक उतेकर तुमचं स्वागत करतो अभिषेक उतेकर व्लॉगमध्ये. आणि आजचा आपला व्लॉग सुरू होते बघा हॉलमधून. तर आता आज आहे आपला माईचा म्हणजे माझ्या बहिणीचा सख्या बहिणीचा साखरपुडा. तिला माई बोलतो आम्ही प्रेमाने. तर अक्षिताचा साखरपुडा आहे. तर आता मी तर खूप बिझी असणार आहे, साईश वगैरे व्लॉग वगैरे बनवणार आहे. आज याला पूर्ण जिम्मेदारी दिली आहे, व्लॉग साऊंड बिऊन. आता भाई याच्या लग्नात आपण खूप काय केलं, आता हा भाई आपल्या लग्नात करणार, परतफेड करतोय. तुझ्या लग्नात अजून खूप काय काय करायचं. तर आता ब्लॉग वगैरे साईशच बनवेल, साई शुक्रिया बनवेल. शुक्रियाला थोडं लेट झालं आहे, माई वगैरे आली, तिचा मेकअप वगैरे चालू आहे. आम्ही हॉल बघतोय हे बघा, असं काय मागे डेकोरेशन वगैरे असणार आहे. ऑलमोस्ट डन झाली आहे, इकडची हॉलची तयारी खूप झाली आहे. आता फक्त मला घरी जाऊन मम्मीला वगैरे आणायचं आहे, साईशलाच घेऊन जातो मी. आणि बाकी हॉल बघा, हॉल कसा वाटतो मला सांगा. हा बघा, हा आपला स्टेज आहे, हा पूर्ण स्टेज. इथे नंतर ही वाली चेअर येतो, नंतर आपण हा स्पीकर लावणार आहे भाई डान्स वगैरेसाठी. आणि बघा पूर्ण मस्त हॉल आहे. सहा 6:30 साखरपुडा चालू करू. आता वाजलेत 4:40 वाजलेत. आता मम्मीला वगैरे आम्ही 15-20 मिनिटात आणेन. आणि मग थोडा 1 तास माईचा वगैरे फोटोशूट वगैरे, कॅमेरावाला येणार आहे 5 वाजता. शूट वगैरे झालं की 6-6:30पर्यंत चालू करू. आणि सांस्कृतिक डान्स वगैरे बसवलेत. बाईचा पण डान्स आहे, काय बोलतोय. तुझं पण आहे. माझा फर्स्ट टाइम आहे, पण आता मला माहित नाही मी करणार आहे की नाही, कारण की 8 तारखेला प्रॅक्टिस केली, त्याच्यानंतर प्रॅक्टिसच नाही केली. डान्स करणार की नाही बघूया. माझा साईशचा, राहुलचा, प्रतीकचा, फक्त साईशला डान्स येतो, आमच्या तिघांना पण नाही. तर बघूया तिघा करणार आहेत की नाही. डान्स तर बसवून ठेवलाय. तर चला, व्लॉग आवडेल तर नक्की साईसाठी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट टाकून ठेवा, भाईने कसा व्लॉग ठेवलाय. जर आवडलाच तर त्याला पण एक चॅनल ओपन करून देऊ. का बोलतो भाई. तू कर आळशी याला मेहनत करायला नको. तुझा रेव्हेन्यू, तेरे रेव्हेन्यू में से मेरे को चलेगा. अरे मराठी आहे आजचा आपला व्लॉग, ठीक आहे. तर चला भेटूया आता, फटाफट मी रेडी होतो. हे बघा इथे माईचा मेकअप वगैरे चालू आहे. किती वेळ लागणार अजून. अर्धा तासात होईल. हां माझ्या टाईममध्ये होईल. कसं वाटतं माई, एक्सायटेड. हे बघा माईची कुकू. हां हे बघा माईची कुकू. कुकू इथे बघ, हाय बोल. पिल्लंय सगळ्यांना हाय बोल, हाय बोल. इथे कॅमेऱ्यामध्ये बघून बोल, हाय कर. इथे कर, इथे. हे बघा हेही सगळ्यात एक्सायटेड आहे, आमच्या बाजूला होते. आता माझी तयारी झाली की आपण येऊया 10-15 मिनिटांनी. येऊन आली आहे फर्स्ट लुक हा माईचा. तर बाय आता मी पण कपडे वगैरे चेंज केले, तुम्हाला आउटफिट दाखवतो थोड्या वेळाने. तोपर्यंत आमची कुकू बघा, वाव मस्त दिसते. ड्रेस असा कर, हा फिरवून दाखव. वाव वाव, फिर परत फिर. वाव, हा बाईचा आजचा आउटफिट आहे. कसा वाटतं जरा सांगा. नमचा हॉल आहे हा बघा. लोक जमली आहेत, आली आहेत सगळी. सुरू होतो आहे. आमच्या भावकीमध्ये असे फेटे दिले जाते. सगळ्यांना टोपी घालून उभं राहायचं असतं. भावकी जमलेत. हे जिजूंच्या साईडचे आहेत, शुक्रांच्या साईडचे. कर ना, करा ब्लॉक करा. फोन दे माझे. भावकी
भावकी बसली आहे आणि आमचे जिजू होणारे. साजण या खुळाक्षण वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा. शेवटी देवाचा धावा नेहमीच असतोच. काय म्हणणार तुझं? बरोबर, पहिला तर आता इथे आमच्या भावकीने बघा देव वगैरे प्रॉपर मांडलेले आहेत आणि आता फक्त आतुरता राहिली आहे ती माई आणि राजेशच्या एंट्रीची. तर चला आता त्या दोघांची एंट्री एन्जॉय करूया आणि मग साखरपुड्याचा हा सोहळा एन्जॉय करूया. कुछ है के दिखता नहीं मगर कुछ है फिदा हूँ मैं तो एक नजर बस एक नजर बस एक नजर तक के लगे भी तो ये और किधर अब और किधर दिल संग तेरे लग के सही वो भी लगे मुझको गलत तुझ में अगर कुछ है अलग तुझ में असर कुछ है तुमसे किरण धूप की तुमसे सियाह रात है तुम बिन मैं बिन बात ना. तर चला आजच्या दिवसाच्या दोघंही सेंटर ऑफ अट्रॅक्शनचं स्टेजवर स्वागत झालेलं आहे. तर आता ही साखरपुड्याच्या आधीची थोडीफार पूजा होते, ती पूजा चालू आहे. आता इथे बघा माई थोडीफार वगैरे पूजा वगैरे करते. दोन्ही भावकींमध्ये बसून आपापसात चर्चा वगैरे झालेली आहे. तसेच आता इथे थोडी पूजा वगैरे होणार आणि ज्या सोहळ्यासाठी आज सगळे ते उपस्थित होते तो साखरपुड्याचा सोहळा आता थोड्याच वेळात संपन्न पडणार आहे. तर तो तुम्ही एन्जॉय करा आणि कसा वाटला ते ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आम्हाला. आणि चला आता हा साखरपुड्याचा अद्भुत सोहळा आपण एन्जॉय करूया. आता गारणा घालतायत मुलाकडचे, म्हणून गारणा घालताना नेहमी उभं राहावं. अरे उभा ना. योगिता
वेळे एक्सचेंज करण्यात आले आहेत भावकीमध्ये. भावकींना वेळे देतात अभिषेक आता. सगळ्या समोरच्या मंडळींना सगळ्यांना वेळे देतात. अशी आपल्या पद्धतीने वेळे द्यायची पद्धत आहे. हे देवा महाराजा गाव 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वैवाटीच्या रे महाराजा. आज सांगत करून या तुझ्या कृपेने राजेश आणि अक्षिताचा यो जो साखरपुड्याचा सोहळा मांडलेला असा तो गोड मानून घे रे महाराजा. या आमच्या गोतावळ्यात सुखी ठेव. त्यांच्याकडून तुझी चांगली सेवा करून घे. काय चुकला मागला असाल तर माफ करून घे आणि अशीच सदैव त्यांच्यावर तुझा आशीर्वाद राहू दे रे महाराजा. बरोबर बघितलं शुक्रिया. आपल्या ही कोकणातली पॉवर आहे खरं तर. एकदा कोकणाच्या पॉवर साठी सगळ्यांनी जोरदार टाळा. तर आता आपला पहिला परफॉर्मन्स येतो. त्या पहिल्या परफॉर्मन्स बद्दल शुक्रिया तू काय बोलशील? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या रक्तांच्या नात्याच्या आधी आपले सगळ्यात जवळचे असतात ते म्हणजे आपले शेजारी. अगदी बरोबर बोलली शुक्रिया. आपल्या चाळीतल्या नात्यानं हे असंच असतं. ते रक्ताच्या पलीकडचं असतं. सकाळी भांडणारी माणसं संध्याकाळी काही चुकलं मागलं असेल तर एकत्र येतात आणि आपली साथ देतात. त्यामुळे पहिला परफॉर्मन्स जो आहे तो आहे चाळीतल्या प्रणाली तर्फे. जोरदार टाळ्यांनी सारवात करून पंगत खेळू. Woo!